कथा ही श्रीमद भागवत पुराणातील अत्यंत प्रसिद्ध आणि प्रेरणादायी कथांपैकी एक आहे। ही कथा केवळ एका युद्धाची नसून ती अधर्माचा नाश आणि निसर्गाच्या रक्षणाचे प्रतीक आहे। येथे या कथेचा थोडक्यात सारांश दिला आहे। कालिया नागाचे आगमन। यमुना नदीच्या पात्रात कालिया नावाचा एक अत्यंत विषारी नाग येऊन राहिला होता। त्याच्या प्रखर विषामुळे यमुनेचे पाणी काळे पडले होते आणि ते पाणी प्यायल्याने गोकुळातील गायी आणि लोक मृत्युमुखी पडत होते। कालियाच्या भीतीमुळे त्या भागातील झाडेवेली सुद्धा जळून गेल्या होत्या। 2. श्रीकृष्णाचे यमुनेत उडी मारणे। एके दिवशी खेळता खेळता श्रीकृष्णाचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला। वास्तविक कालियाचा बंदोबस्त करण्यासाठीच कृष्णाने ही लीला रचली होती। चेंडू काढण्याच्या बहाण्याने कृष्णाने यमुनेच्या विषारी पाण्यात उडी मारली। 3. कालिया मर्दन। पाण्यात शिरताच कालिया नागाने श्रीकृष्णाला आपल्या विळख्यात पकडले आणि दंश करू लागला। परंतु श्रीकृष्ण हे साक्षात विष्णूचे अवतार होते। त्यांनी आपले शरीर एवढे वाढवले की कालियाला विळखा सैल करावा लागला। त्यानंतर कृष्णाने कालियाच्या फण्यांवर उडी मारली आणि नृत्य करू लागले। श्रीकृष्णाच्या पावलांच्या प्रहाराने कालिया थकून गेला आणि रक्ताच्या उलट्या करू लागला। जेव्हा कालियाचा गर्व पूर्णपणे उतरला तेव्हा त्याच्या पत्नींनी नागपत्नींनी श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि आपल्या पतीचे प्राण वाचवण्याची विनंती केली। 4. क्षमादान आणि संदेश। कालियाने आपली चूक मान्य केली आणि श्रीकृष्णाकडे क्षमा मागितली। कृष्णाने त्याला अभय दिले पण एक अट घातली, तू ही यमुना नदी सोडून समुद्रात निघून जा, जेणेकरून इथले पाणी पुन्हा शुद्ध होईल। कालियाला भीती होती की समुद्रात गेल्यावर गरुड त्याला खाऊन टाकेल, पण श्रीकृष्णाने सांगितले की तुझ्या फण्यावर माझ्या पावलांचे चिन्ह उमटले आहे, त्यामुळे आता गरुड तुला इजा करणार नाही। या कथेचे